कुठे होतीस? काही नाही, मागचं सगळं आवरत होते. काही हवंय का? काही हवं असेल तरच बोलणारच माझ्याशी. मी असं कुठे म्हटलं. वहिनींजवळ बसले होते जरा. अजून सावरली नाहीये वहिनी. अण्णांना दुपारी मी हेच सांगत होते. सतत त्यांच्या खोलीत बसून असतात, अशाने कसं होणार? वेळ लागेल आरती अजून. पण या दुःखातनं बाहेर पडणं वहिनीला खूप अवघड जाणार आहे. आरती, जरा ॲस्ट्रा देतेस प्लीज. दादा होता ना, तेव्हा आमच्यात कायम वाद व्हायचे वेगवेगळ्या कारणांवर. मला ना स्वतःबद्दल तेव्हा एक कॉम्प्लेक्स होता, स्वतःच्या योग्यतेविषयी. त्यामुळे मग मी दादासमोर फारसा कधी जायचोच नाही. पण आज तो नाहीये, तर एक क्षण असा गेला नाही की त्याची आठवण नाही आली मला. अरे ते कसं होणार आहे आपल्या दादाशिवाय? मला तर ना राहून राहून खरंच हेच वाटायला लागलंय. म्हणजे आपलं एक वेळ ठीक आहे का की आपण याच्यातनं बाहेर पडण्याकरता म्हणजे आपलं मन दुसरीकडे रमवण्याचा काहीतरी प्रयत्न करू, मार्ग काढू. पण वहिनी, म्हणजे दादाशिवाय दुसरं काही जगच नाहीये. तिचं काय होणार, काय करणार आहे ती? म्हणजे माझी काही तक्रार नाहीये त्यांच्याबद्दल, पण काळजी वाटतेच ना. हे घे. आरती, आज मी दादाच्या केबिन मध्ये बसलो होतो काम करत. लक्षच लागत नव्हतं का माझं? म्हणजे माझ्यावरच्या जबाबदारीचं मला ओझं वाटायला लागलं. दादा एकटा या सगळ्या गोष्टी कशा काय मॅनेज करत होता कोणास ठाऊक. तुम्हालाही जमेल. अहो, सवय नसली ना की पहिल्यांदा त्रास होतोच. मला आठवतंय कधी कधी दादाशी खूप भांडायचो मी. एकदा मी त्याला म्हणालो, तुझ्या कंपनीत मला काही स्थानच नाहीये. डिरेक्टर बोर्डावरती मी केवळ नावाला आहे. पण आज मला जाणवतंय त्या पोझिशनवरती काम करणं किती कठीण आहे. छोटे छोटे डिसिजन्स घेताना अजूनही इतका विचार करावा लागतो मला. तरी तो सागर नावाचा माणूस आहे कंपनीत कामाला म्हणून बरं आहे. म्हणजे तो आहे मदतीला म्हणून काहीतरी मला कळतंय तरी. पण आता एकदा ठरवलेत ना जबाबदारी घ्यायची म्हणून, मग आता स्वतःवर विश्वास ठेवा.
मला नाही वाटत तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येतील. आरती, तुझ्याशी बोललो ना की एक कॉन्फिडन्सच येतो मला. कधी कधी मी तुझ्याशी किती विचित्र वागलो ग, पण तू मात्र अगदी शांतपणे सगळं सहन करत आलीस. आरती, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो ना? काहीतरीच काय. पण आता विचारताच आहात तर एक सांगू. बोल ना. माझ्याशी मोकळेपणाने का नाही बोलत तुम्ही? मग मलाही कळत नाही ना मी काय करणं एक्सपेक्टेड आहे. तुमच्या मर्जीविरुद्ध तुम्हाला माझ्याशी लग्न करायला लागलं, पण खरं सांगा, अगदी मनापासून, यात माझी काय चूक आहे? आरती, म्हणजे आता आपण बोलून लगेच दुसऱ्या क्षणापासून आपण नवरा बायको सारखे वागू शकणारही नाही कदाचित. पण आपण एकमेकांचे चांगले मित्र होण्याचा तर नक्की प्रयत्न करू शकू. कदाचित त्यातूनच आपल्याला पुढे जायचा रस्ता सापडेल. हे साने साहेब. नमस्कार. नमस्कार. बस पद्मिनी बस. बसा. यांना तुझ्याशी काही बोलायचं. कशाबद्दल? म्हणजे श्रीकांतने एकदा मागे घरी बोलवलं होतं त्यांना विलबद्दल बोलायला. तुला बोलला असेलच. हो. श्रीकांत साहेबांनी त्यांचं मृत्यूपत्र करून ठेवलं होतं. हे बघा, ते तुम्ही अण्णांनाच दाखवा. त्यात जे काही असेल ते आम्हाला मान्य आहे. पद्मिनी, त्यांना ते आपल्याला सगळ्यांना वाचून दाखवायचं. कशासाठी? त्यामुळे आता काय फरक पडणार आहे? लिगली ते सर्व करावं लागतं वहिनी. घरातल्या सगळ्यांसमोर ते सील डॉक्युमेंट उघडून वाचावं अशी श्रीकांत साहेबांचीच इच्छा होती. ठीक आहे साने साहेब, मग उद्या संध्याकाळी तुम्हाला वेळ असेल तर मी घरी सांगतो तसं. ठीक आहे, मी उद्या संध्याकाळी येतो. नमस्कार. येतो वहिनी.
खूप बरं वाटलं मला तू मला इथे भेटायला आलीस. ॲक्च्युली मी तुला फोन करणारच होतो 1-2 दिवसात. कुठे? नाही म्हणजे कुठे फोन करणार होतात तुम्ही? कुठे म्हणजे आपल्या कंपनीच्या गेस्ट हाऊसवरती. मी आता तिकडे नाही राहत सर. काय म्हणजे म्हणजे तू राहतेस कुठे आणि तू मला सांगितलं का नाहीस? तुम्हाला तेच सांगायला मी इकडे आले होते सर. किल्ल्या गेस्ट हाऊसच्या. मला काही कळतच नाही म्हणजे मला तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही. सर यात न कळण्यासारखं काय आहे? म्हणजे मला नवीन नोकरी मिळाली हे तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं आणि आता मी नवीन जागा शोधते हे सुद्धा तुम्हाला बोललो होते त्यावेळी. हो पण इतक्या लवकर जागा सोडण्याची काही गरज नव्हती ना. हा तुमचा चांगुलपणा झाला सर. पण इनामदार फूड प्रॉडक्टच्या गेस्ट हाऊसवर मी तरी किती दिवस राहणार ना, आणि तेही कंपनीशी माझा काहीही संबंध नसताना. हे बघ हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे तुझा कंपनीशी संबंध येईल असं आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे मी नाही समजलं. मला एक सांग का, तू आता ज्या कंपनीत काम करतेस ठीक आहे, ट्रॅव्हल एजन्सी, ती काय आणि कशी काय? म्हणजे मागे एकदा तुम्हाला म्हणाली होतीस की तुला फारसं वर्क सॅटिस्फॅक्शन नाही, हो पगारही फारसा मिळत नाही. पण रिकामं घरी बसून राहण्यापेक्षा काय वाईट आहे? पण तुला तुझ्या बुद्धिमत्तेच्या लायकीच्या प्रपोर्शनमध्ये पैसे मिळत आहेत ना. सगळं आपलं मनासारखं कसं होणार सर? आता माझी आमच्या कंपनीची जी सेक्रेटरी होती तिने आत्ताच राजीनामा दिला. मी अजून ॲक्सेप्ट नाही केला तो, पण करीन कदाचित. तुम्हाला नक्की काय म्हणायचं? जॉईन मी. तुमची सेक्रेटरी म्हणून? हो. तुला आत्ता जितका पगार मिळतो त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त पगार देईन मी तुला. म्हणजे मग तुला गेस्ट हाऊस सोडण्याची पण काही गरज नाही. काय विचार कसला करतेस तू? जा लगेच राजीनामा देऊन टाक आणि आत्ताच्या आत्ता जॉईन हो. काय म्हणतोय मी? नाही नको. म्हणजे मला काय वाटतं सर, आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत तेच ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणता तसं जर आपण केलं तर आपलं रिलेशनच स्पॉइल होईल सर. का? बॉस आणि सेक्रेटरी एकमेकांचे चांगले मित्र असू शकत नाही? फक्त तसं नाहीये सर. एकतर एवढ्या मोठ्या कंपनीच्या MDची सेक्रेटरी व्हावं इतकं क्वालिफिकेशन नाहीये माझं. क्वालिफिकेशन? क्वालिफिकेशन काय असतं ते? मी 10वी नापास आहे तरी सुद्धा मी ही कंपनी चालवायचा विचार करतोय का नाही? तुमची गोष्ट वेगळी आहे सर. अरे काय वेगळी आहे? तू न पटण्यासारखी कारण देऊच नकोस. ठीक आहे. मी खरं मला काय वाटतंय ते सांगून टाकते. काय आहे सर, गेले काही दिवस मी खूप जाणीवपूर्वक प्रयत्न करते
तुमचा विचार डोक्यातनं पूर्णपणे काढून टाकण्याचा. नाही, असं होतं की कधीतरी संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी येता, आपण खूप गप्पा मारतो, माझा वेळ खूप छान जातो. मग तुम्ही आणखीन 2-3 वेळा येता. मग माझ्या नकळत ना मी तुमची वाट बघायला लागते आणि खूप दिवस तुम्ही येतच नाही. हे बघ रूपश्री, नाही सर, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही. तुमचाही नाईलाज आहे, मला माहिती आहे. तुमची चूक नाही आहे सर. पण होतं असं ना, त्यामुळे मला मी उगीच ना अशी खूप केविलवाणी झाल्यासारखी वाटते. म्हणजे मला कळत नाही की आपलं नक्की रिलेशन काय आहे.